पण या पालकमंत्री महोदयांचं या आपल्या जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते मॅडम या धुळे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आहेत, यांनी अद्याप व्हिजिट केलेली नाही। या ठिकाणच्या उपोषणकर्त्याच्या मागण्या काय आहेत हे समजून घेतलेलं नाही। 9 दिवस या अभिलाल देवरे या प्रशिक्षणार्थ्यांचा आत्मा काय म्हटला असेल। तुम्ही 1 तास उपाशी राहून जरा जास्त उशिरा जेवून बघा, मग काय परिस्थिती होते। उपोषणकर्ती आज आपल्या देशामध्ये महात्मा गांधींनी आपणाला उपोषणाचं एक खूप मोठं लोकशाहीमध्ये एक आयुध आपणाला दिलेलं आहे। त्या आयुधाचा वापर करून संवैधानिक मार्गाने संविधानाचा आदर ठेवून आज या ठिकाणी आमचे प्रशिक्षणार्थी अभिलाल देवरे हे 9 दिवसापासून उपोषण करतायत। प्राणांतिक उपोषण आहे, अगदी प्रामाणिक उपोषण करतायत आणि प्रामाणिक प्रशिक्षणार्थी इमानदार प्रशिक्षणार्थी आहेत। आपल्या 2 मुलासह, पत्नीसह, आपल्या आईसह संपूर्ण परिवार घेऊन या महाराष्ट्रातल्या बेरोजगार तरुणाला कायमस्वरूपी रोजगार भेटला पाहिजे, यांच्या मानधनामध्ये दुप्पट वाढ झाली पाहिजे आणि महाराष्ट्रातली बेरोजगारी समूळतः नष्ट झाली पाहिजे। हा मुद्दा घेऊन लाल किल्ल्यावर 15 ऑगस्टला आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे की आम्ही देशामध्ये 3.5 कोटी युवकांना आम्ही रोजगार उपलब्ध करून देऊ। पण आज राज्यामध्ये निवडणुका विधानसभेच्या डोळ्यासमोर ठेवून लाडकी बहीण योजना आणली, लाडक्या बहिणीला 1500 रुपये दिले। कुठल्याही लाडक्या बहिणीनं 1500 रुपयासाठी मोर्चा काढला नव्हता, आंदोलन केलं नव्हतं किंवा उपोषण केलं नव्हतं। अशा परिस्थितीत मतावर डोळा ठेवून लाडक्या बहिणींना 46,000 कोटी देणारं हे महाराष्ट्रातलं सरकार लाडक्या भावांना काय करणार म्हणून जेव्हा लाडके भाऊ विचारायला लागले तेव्हा पूर्व मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी सांगितलं की आम्ही लाडक्या भावांनाही वाऱ्यावर सोडणार नाही, म्हणून त्यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणली। या योजनेच्या माध्यमातून 10 लाख युवकांना आम्ही प्रशिक्षण देऊ। 10 लाख युवकांना प्रशिक्षण दिल्यानंतर त्यातील 5 लाख लोकांना आम्ही ज्या सरकारी आस्थापनेमध्ये प्रशिक्षण घेतील त्या प्रशिक्षणार्थ्यांना 5 लाख त्याच आस्थापनेमध्ये कायम करू असं सांगितलं गेलं। 10 लाख तरुणांना प्रशिक्षण देत असताना 5,500 कोटी रुपयाचं प्रावधान केलं। आज ते 5,500 कोटी रुपये या प्रशिक्षण योजनेसाठी काढून ठेवलेले बाजूला 10 लाख प्रशिक्षणार्थी या योजनेमध्ये आले नाही। 1,34,000 प्रशिक्षणार्थी या योजनेत आले आणि 1,34,000 10 पैकी 1,34,000 प्रशिक्षणार्थ्यांचं 6 महिन्याचं आंदोलन प्रशिक्षण संपल्यानंतर काय करावे हा प्रश्न महाराष्ट्रातल्या सर्व या प्रशिक्षणार्थ्यांना पडल्यानंतर आम्ही विविध आंदोलने आझाद मैदानाने महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यामध्ये आम्ही केलं आणि महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यामधल्या आंदोलनाचा आझाद मैदानावरच्या विविध मोर्चे आणि 24 दिवस मी स्वतः बालाजी पाटील चाकूरकर 24 दिवस बेमुदत उपोषण अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळात केलो आणि त्या आंदोलनाची दखल घेत आमची मागणी होती कायमस्वरूपी रोजगार, पण सरकारनं दिला आम्हाला 5 महिन्याची मुदतवाढ। म्हणून आम्ही 5 महिन्याच्या मुदतवाढीचा निघालेला GR आझाद मैदानावर आम्ही जाळला, आम्ही निषेध केला। 6 महिन्याचं प्रशिक्षण केल्यानंतर पुन्हा कसलं 5 महिन्याचं प्रशिक्षण आम्हाला देणार आहात? तरुणांना वेड्यात काढण्याचे धंदे बंद करा, अशा प्रकारचा सांगण्याचा हेतू आमचा तो GR जाळण्याच्या पाठीमागे होता। म्हणून तरी 5 महिन्याचा
कार्यकाल, तो सुद्धा कार्यकाल आता संपलाय. काही प्रशिक्षणार्थ्याचा उद्या महिना 15 दिवसामध्ये संपेल. मग 11 महिन्याचा प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण केल्यानंतर जे शासन यांना हे प्रमाणपत्र देणार आहे 11 महिन्याचं, हे प्रमाणपत्र घेऊन या प्रशिक्षणार्थ्यांनी कुणाला दाखवायचंय, कुठे दाखवल्यानंतर या प्रमाणपत्राचा उपयोग होऊन यांना नोकरी मिळेल, यावर शासन बोलायला तयार नाही. म्हणून शासनाचं लक्ष वेधण्यासाठी 30,000 लोकांचा 14 जुलै 2025ला आझाद मैदानावर विराट धडक छत्री मोर्चा काढला. तरी सरकारचे डोळे उघडले नाहीत. मुख्यमंत्री कार्यालयानं मंत्री गिरीश महाजन साहेबांना आम्हाला चर्चेला पाठवलं. त्यांनी आम्हाला मुख्यमंत्र्यांची भेट घालून देतो म्हणले. अद्याप माननीय मुख्यमंत्री